हॅलो. आज माझी बायको शिवानी गेली आहे ऑफिसला आणि ऑफिसला जाऊनसुद्धा ती मला नुसती फोनवर फोन करून सांगते की हे कर ते कर, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. हा व्लॉग चालू करायला मी स्वतः ठरवलेलं, पण तिला जोपर्यंत ती स्वतः फोन करून सांगत नाही मला तोपर्यंत तिला चेन नाही पडत. तर तिने मला सांगितलं हा व्लॉग चालू करायला. आता आम्ही चाललो आहे पूजेला. आय डोंट नो हा व्लॉग कसा केला. हां, ह्याने सांगितलं असेल मे बी सामान वगैरे घेऊन. सो लेट्स गो. माहिती नाही, आम्ही हा व्लॉग प्लॅन नव्हता, बट आता चाललोच आता विचार केला करतो. सो दिस इज माय लुक टुडे. साडी पटकन ऑफिसवरून आली, लगेच चेंज केलं जे होतं ते, इस्त्री केलेली बिकॉज साडी आय डोंट नो. मी माझे केस पण ऑइली आहेत, सो फक्त थोडंसं फ्लेक्सला कर्ल केलं आणि हिअर इज हँडसम हंक. ओ माय गॉड. तर बघा हँडसम हंक. आज माझे केस बघ चांगले दिसत आहेत का तुला? तुम्ही सांगा, याचे केस वाईट वाटतात का? चला गाईज, टुडे वॉज आवर फर्स्ट फाईट आफ्टर मॅरेज. फर्स्ट फाईट अजिबात नाही, अजिबात फाईट नव्हती. हिला मी सांगत होतो की माझ्यात काय कमी आहे, हिला वाटलं हिचेच सांगतोय आणि ही भांडत बसली माझी. आम्ही गाडीत जोपर्यंत बसलोय, जिथून आम्ही घरून इथपर्यंत येतो, ही भांडत बसते माझ्याशी. आणि तेव्हा पण मी हेच बोलते, माझं चुकतंय शिवानी, आय एम द वन हु इज रॉंग. मला बोलतोय आता नाही, मी एडिटिंग करणार. मी याला बोलते एडिटिंग येत नाही, जे येते ते कर आधी. पण आज दिसतोय चांगला. मी चांगलाच दिसतो. उगाच तुझ्या पप्पा मम्मी मला हो नाही बोललेत प्लीज. आणि पप्पा मम्मीच्या आधी. ओके चलो बाय गाईज. बाय बाय ना. हां क्या क्या समोर बघून सांग. आम्ही परत भेटू तुम्हाला. हिअर आय एम रेडी. आता त्याला उठवते. आंघोळ वगैरे झालेली आहे. बघू काय कंटेंट शूट करता येतं, बघू तो पण काय करतोय. यस उठ, युअर ऑन कॅमेरा. आणि कपडे बदल लगेच शूट करूया. असं पण शूट करता का? मग उठतच नाही माणसाला. तू उठतच नाहीये. लवकर लवकर या, लवकर. लेट्स मेक इट अ प्रोडक्टिव्ह डे. उठ 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 उठ. उठलो मी पण काय उठलो बघ. मी फॅन बंद केलाय तसा पण, म्हणजे हा उठेल. हिज ब्रेन इज नॉट ब्रेनिंग येट. अजून त्याला माणसात यायला वेळ लागेल. अजून हा उठला नाहीये झोपेतून. उठलो नाहीये म्हणजे तुझा ब्रेन अजून उठला नाहीये. तो स्लो मोशन मध्ये बघ की काम करतोय. आणि तू पॅन्ट नाही चेंज करणार आहेस? कितीही झोपेन, मी तुझ्याकडनं ब्लॉग बनवूनच घेणार आहे आज. जरा हस. राक्षस दिसतोय. झोपून उठलायस ना, सुजलायस. बाय बाय बाय. ओके, अँगल बरोबर आहे ना? माझी पॅन्ट येते पण याच्यात. नो दॅट्स युअर प्रॉब्लेम. मी तुला बोललेली चेंज थांब. मी आज छान नाही दिसत आहे. दॅट इज युअर प्रॉब्लेम. बेटर. सो आम्ही आज करतोय Q&A. आणि जरा खाणं पण बंद कर. हो, खाता खाता आम्ही Q&A करणार आहे. बघा, कारण काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे, थोडं मजा आली पाहिजे. मी आता उठलो, मला भूक लागली आहे. जास्त क्वेश्चन आहेत, 15 आम्ही कोलेट केले आणि जे जे रिपिटेटिव्ह होते त्याला आम्ही एकातच हे केलंय. सो लेट्स बिगिन. पहिला प्रश्न ही वाचेल आणि मी उत्तर देईल. नाही, तू मग खाण्यातच बिझी राहणार. तूच सगळे क्वेश्चन्स वाच आणि तूच चालू कर. हे असं दिसणार आहेस तू कॅमेरामध्ये? जरा नीट एस्थेटिकली खा ना. मी टाके ना ब्लॉग मध्ये. यस यार. फर्स्ट क्वेश्चन होता, हाऊ डिड यू गाईज मीट? तुमची लव्ह स्टोरी काय? सो लव्ह स्टोरीसाठी विल क्रिएट अ सेपरेट व्लॉग बिकॉज ते खूप मोठी होऊन जाईल. सो शॉर्टमध्ये सांगायला इट इज की वी मेट इन आर 11th ग्रेड. आमचे क्लासेस सेम होते आणि तेव्हा हाय हॅलो. इथे नको, इथे बघ. आंबे नको बघू. किती खाल्ले बघते. एक घेऊन बनवतो पण मी चावला नाहीये. तू डिस्टर्ब करतोय मला. सॉरी. तर पहिला प्रश्न होता आमचा, हाऊ डिड यू गाईज मीट? सो आम्ही 11th ग्रेडमध्ये भेटलो आणि तेव्हा आमचा हाय एकाच क्लासमध्ये होतं आणि आम्ही हाय हॅलो फक्त फ्रेंड्स होतो. बट देन फर्स्ट मीटिंग आमची इमॅजिकाला झालेली, जेव्हा आमच्या क्लासेसची पिकनिक होती. तेव्हा ही बोलली नव्हती पण माझी. बोललेलो आपण, तू माझ्या मागेच बसलेलास बस. सो तेव्हा आम्ही फ्रेंड्स होतो आणि त्याच्यानंतर 13th मध्ये आमची बॅच सेम होती क्लासेसमध्ये.
सो FYSC फर्स्ट इयर ऑफ सिनियर कॉलेज, तेव्हा आमची बॅच सेम होती, तर तेव्हा आम्ही प्रॉपर बेस्ट फ्रेंड्स वगैरे झालो अँड देन इट ऑल स्टार्टेड. सो इन डिटेल आम्ही ब्लॉग बनवतो. दुसरा प्रश्न आहे की तुमचं प्रोफेशन काय आहे? आम्ही प्रोफेशनसाठी आम्ही काम करायचो कॉर्पोरेटमध्ये दोघं जण. कुठे काय कसं कॉर्पोरेट सेम आहे सगळ्यांसाठी. 9 to 5. 9 to 5. माझं वेगळी शिफ्ट आहे पण आहे. गुड न्यूज कब देंगे? आत्ताच तुम्हाला सांगितलं तिचं 9 to 5 आहे, माझं नाईट शिफ्ट आहे, तर लेट होणार. आणि लग्नाला 1च महिना झाला. हे काय प्रश्न विचारताय? तरी काय नाही, त्याच्याने काय हरकत नसते. ब्रेकअप रिलेशनशिप में कितने बार हुआ? वाव, काय सिरीज. एकाच लाईनीत काय काय क्वेश्चन आहेत. तुमचं प्रोफेशन काय? गुड न्यूज कधी? ब्रेकअप कितनी बार हुआ? झगड़ा बहुत हुआ है, ऐसा ब्रेकअप वगैरह नहीं हुआ है ना, पर झगड़ा बहुत बार हुआ है. एक ही बार हुआ रहेगा. ब्रेकअप नहीं हुआ है. ब्रेकअप मेरी तरफ से नहीं हुआ है, देखो इसके तरफ से हुआ है. बाकी ऐसे नहीं, मतलब हमारा काइंड ऑफ टचवुड हेल्दी रिलेशनशिप. मेरा भी टचवुड. हु प्रपोज्ड? ऑब्वियसली लग्नासाठी नाही केलंय. लग्नासाठी हे नाही. ऐक असं कोण आठवतं? ठेव ना ठेव. आला मोठा शाळा. फेवरेट थिंग अबाउट इच अदर? असं काय नाही, गोड गोंडच चांगली समजून घेते, सगळं करून ठेवते, पाणी भरून ठेवते. माझ्या घरात पाणी नसायचं जेव्हा मी बॅचलर होतो, मी एक हंडा आणून ठेवला. एक सेकंड, मला पाण्यावरनं आठवलं. मी जेव्हा आम्ही सगळे फ्रेंड्स ह्याच्या घरी यायचो, आम्ही याच्याकडे पाणी मागायचो ना, आम्हाला द्यायचा. आणि एक दिवस आम्हाला कळलं की हा आम्हाला नळाचं पाणी देतो. त्यांची इम्युनिटी वाढवत होतो नाही. आणि त्याच्यानंतर पासून आम्ही ह्याच्या घरी येतो, आम्ही पाणी भरायचो आणि स्वतः पियायचो. थांब ना, ब्रेक घे जरा खाण्यात. मी ब्रेकच घेतलेला. आणि आत्ता सगळ्यांना जरा फिल्टर्ड वॉटर मिळतंय, नाही तर सगळे नळाचं पाणी पियत होते. आणि हा सांगायचा पण, ह्याला विचारा ना की हे प्युरिफायरचं आहे ना, तो बोलायचा हो हो आम्ही बघितलं हळूच, हा नळाचं पाणी भरून देत होता आम्हाला. तरी पण प्रश्न काय होता? फेवरेट थिंग. हा बोल. तेच होतं. बघ आपण इथे बघतोय, तेच होतं माझं की ही असं छान असं खायला बिला मिळतं, मस्त सगळं, आंबे कापून देते, त्याच्यानंतर पाणी मिळतं, म्हणजे घराला घर बनवलं. थँक्यू. त्याच्या आधी फेवरेट थिंग काय होती की ही चांगलीच आहे मुलगी. अजून काय? आणि मी स्टार्ट करते. फेवरेट थिंग काय असेल माझं? पण फेवरेट असं काय आहे, म्हणजे फेवरेट असं स्पेसिफिकली काही नाही आहे, सगळंच चांगलं आहे. आणि मेन म्हणजे एंटरटेनिंग आहे. मुलांना अट्रॅक्ट होतात. प्लस हँडसम. लोकांनी तुला विचारलंय व्हॉट इज वामकुक्षी? वामकुक्षी आत्ताच मी घेतलेली. दुपारी मस्त जेवलो ना की झोपायचं 1 तासभर. हा काय मजा येते. त्याला बोलतात वामकुक्षी. जजमेंट अबाउट इच अदर. पहिले नेक्स्ट क्वेश्चन आहे, लग्न लवकर केलं? आम्ही लग्न लवकर केलं नाही. मे बी आम्ही वयाने यंग दिसत असू खूप, पण आम्ही लवकर लग्न नाही केलं, वेळेत केलंय. आमच्या वागण्यावरनं तुम्हाला असं शिट. बघितलं मी तरी खाणार आहे. शी नको. घर साफ आहे तरी पण नको. का नको? आणि 2 सेकंडने काय नाही. हे 5 सेकंड रूल वाले बावळट लोक असतात. नळातलं पाणी स्वच्छ होतं ना तुझ्या? हो, लहानपणापासून मी तेच पितोय. फटकन असं प्यायचं, काय नाही होत. हा, लग्न लवकर केलं तर असे आम्ही दिसत आम्ही वागत दिसत नाही. मी तर कुठल्याच हिशोबाने यंग दिसत नाही. ही तर दिसते थोडीफार, पण आम्ही वागत जरी छोटा दिसत असेल ते तुझ्या परसेप्शन आहे. मी वागतो असं म्हणून ते लोकांना तुम्ही सांगा वागण्यावर. फर्स्ट जजमेंट अबाउट इच अदर इज अ नेक्स्ट क्वेश्चन. माझ्या उत्तरात हिने हे केलं, मी उत्तर सॉरी आता मी नाही देणार. हां, तर आम्ही वागत असो असे इमॅच्युअर, पण आम्ही नॉर्मल एजचेच आहे. मी काय 26. मला नाही सांगायचं माझं एज. ही माझ्या एवढीच आहे. हा माझ्याहून लहान आहे. हां, पण ही 97 बॉर्न आहे. मग तुम्ही आता एज मी सांगून टाकलं. एजचा पण याच्यात एक क्वेश्चन होता, मी सांगून टाकलं. एज काय लपवायचं आहे? 26 ही जी आहे ती 27. मी 27 झाली नाही अजून. तेच म्हणजे रनिंग. जजमेंट अबाउट इच अदर झालं. फर्स्ट जजमेंट अबाउट इच अदर नाही झालंय. वाव, तुझं काम. वाव तुझं जजमेंट होतं. माझं सांग ना. वाव होतं माझं फर्स्ट जजमेंट होता की छपरी मुलगा आहे हा कोणीतरी. पहिले तुला द्यायला पाहिजे होतं उत्तर. माझं चेंज केलं असतं. मी तुला तेव्हा पण बोललेली. हा तेव्हा आता तरी हा बरा दिसतोय, म्हणजे आता चांगला दिसतोय. आधीचे फोटोज तुम्ही बघितले ना कधीतरी, मी तुम्हाला दाखवेल. फुल ऑन छपरी, फक्त
स्वभाव बघत होती ना मी, लुक्स नाही वाचलं. मी पण. हे तर बोनस. बा चोर शाणी नुसते मोठे मोठे. हे बघा मी कुठले खातोय बघा. हा आणि ही बघा कसले उचलते मोठे मोठे. चल कंटिन्यू. एज मी तुम्हाला सांगितलं 26-27. सॉरी कोण बोलतो पहिले? मी. तुम्हीच बघा, तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा. मी त्या दिवशी मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये हिचा आवाज दाखवला ना, हिचा आवाज हे मुरमुरा. मुरमुरा काय असतं काय माहित, माझ्या डोक्यात आलं. पेरेंट्सना कन्व्हिन्स कसं केलं? पॅरेंट्सला कन्व्हिन्स, ही माझ्या पॅरेंट्सला मी कसं कन्व्हिन्स केलं. आणि हा तुझ्या पेरेंट्स नंतर तो पण क्वेश्चन्स विचारतात, वेअर इज माय सासू सासरे. हिचे सासू सासरे खूप मोठ्या लेवलवर आहे ना, कोणच तिथपर्यंत आता आमच्या ओळखीचे जाऊ शकत नाही. आम्ही तरी त्यांना भेटू शकत नाही एवढ्या वरच्या लेवलवर. नाही हम लोग का मेरा मम्मी पप्पा भगवान के पास आहे. आणि हिच्या मम्मी पप्पा, आणि त्यांना मी सांगून ठेवलेलं आधीच, जर तुम्हाला आज वाटायचं. ह्यानी मला प्रपोज करायच्या टाइमला ह्याच्या मम्मीकडनं परमिशन घेतलेली. परमिशन नाही, मी सांगितलेलं. हा तेच ते आज मैं प्रपोज करके आया. करके आया नाही, प्रपोज करके आया. मग ह्याच्या मम्मी बोलली मला की काय बघितलंस तू ह्याच्यात, काय काय दिसलं तुला? सगळे माझ्यावर प्रेम करायचे रे. हा पेरेंट्स क्वेश्चन होता माझ्या पेरेंट्सला कसं माझ्या आई वडिलांना मी रिलेशन सांगतोय, त्यांना कन्व्हिन्स करायची कधी गरज पडली नाही. मी लहानपणापासून असाच आहे, तर त्यांना मी सांगून टाकलं की तुझ्या मम्मी पप्पांना तू कसं कन्व्हिन्स केलं, त्याचा पण कन्व्हिन्स नाही कन्व्हिन्स नाही करावं लागलं, कारण की फ्रेंड होता आणि मम्मी ह्याला खूप आधीपासून ओळखत होती, पप्पा पण ओळखत होते. सो कन्व्हिन्स असं काय करायला वाटलंच नाही. सांगितलं आणि मला मेसेज आला झालं की आमच्या मुलीची पसंती आमची पसंत. मग ते किती चांगलं आहे. हा मला तर किती बरं वाटलं ते मेसेज वाचून. ते बोलले हिऱ्यासारखा जावई, ठीक आहे थोडा त्याच्यावर कोळसा चढलाय आता, कार्बन, पण हिरा कोळसा ग्रेफाईट असतं आय गेस. मला काय माहिती, हे नको टाकू. मी टाकणार आहे. सो एवढेच क्वेश्चन आम्हाला आलेले, आम्ही त्याचे आन्सर्स दिले. इन डिटेल लव्ह स्टोरी किंवा ॲक्च्युली लव्ह स्टोरीमध्ये ना आमचे सगळे फ्रेंड्स इन्वॉल्व्ड आहेत, तर आम्ही ना एक ब्लॉग करू ज्याच्यामध्ये सगळे फ्रेंड्स असतील आणि त्यांच्यासोबत आम्ही हा ते कम्प्लीट करू ब्लॉग लव्ह स्टोरीवाला. सो वेट, आपण असं खाताना व्हिडिओ बनवला डिस्गस्टिंग नाही वाटलं पाहिजे. डिस्गस्टिंग का वाटेल, आंबे खातोय. माझे हात बघ. शी तू डिस्गस्टिंग आहेस. माझे हात बघा गाईज, हे बघा मी याच आंब्याने हात, मी साल काढून खातेय. तू येडी आहेस. मी कोकणी आहे म्हणजे बाबा मी येडी आहे, कोकणी आहे शेवटी. काय मी म्हणजे सगळे साल काढून खातात नॉर्मली तिकडे. तोंडावर पडली. हा तर हा आमचा आजचा Q&A व्हिडिओ होता. आज आम्ही कुठे जात नाही, आज आम्ही विश्रांती. हा छोटा व्हिडिओ, हा आज असं काय एक्साइटिंग नाही, पण हा छोटा व्हिडिओ. आज आम्ही बघू, ट्राय करू हा ब्लॉग कंटिन्यू करायचा. बट आजसाठी एवढंच. उद्या मे बी आम्ही चांगला काहीतरी करू, बिकॉज उद्या आमचा थोडा बाहेर जायचा प्लॅन आहे. आणि आज आम्ही कुठे जात नाही का माहितीये, कारण आम्ही माईक घ्यायला पैसे साठवतोय. माईक पण घ्यायचा आहे आणि कार स्टँड पण घ्यायचा आहे. सो ते कार स्टँड, फोन स्टँड, अरे म्हणजे कार साठी फोन स्टँड हे सगळं घ्यायचंय. आणि फोन स्टँड, फोन होल्डर, कार स्टँड. हा ते सगळं आम्ही घेऊ, म्हणजे आणि माईक घेऊ, त्याचं नॉईज कॅन्सलेशन असेल. मग तुम्हाला असं तिकडे तिकडे आम्ही जेव्हा फिरू तेव्हा ते ट्रॅफिकचा आवाज येणार नाही. मी खिडकीत उभा राहतो आणि ब्लॉक करतो तेव्हा पण ट्रॅफिकचा आवाज येतो, तर ते सगळं बंद होईल. तर तुमच्या माहिती माईक काय करतं.